रात्री झोप थोडी उशिराच लागली होती, त्यामुळे आज प्रभाकरराव उशिराच उठले होते. तेव्हा खिडकीतून सूर्यप्रकाश आत येत होता. त्यांनी शेजारी ठेवलेला चष्मा शोधला, तो घातला आणि घड्याळाकडे पाहिले. 9 वाजायला आले होते. अरे, उशीर झाला. ते तर येणारच असतील, ते मनात पुटपुटले. लाठी टेकत टेकत ते खोलीबाहेर आले. त्यांचा मुलगा राघव तिथेच बसून नाश्ता करत होता. तेही त्याच्या शेजारी जाऊन बसले. मालती, मला पण चहा नाश्ता दे, प्रभाकररावांनी आपल्या सुनेला सांगितले. आत उभी असलेली मालती मनातच चिडली आणि पुटपुटू लागली. उठल्या उठल्या सुरू झाले हुकूम सोडायला. सून म्हणजे काही मशीन आहे का, जी दिवसभर चालूनच राहणार आणि कधीच थकणार नाही? इकडे आम्ही दोघं दिवसभर यांची सेवा करण्यात जीव गहाण टाकतोय आणि तिकडे माझे दीर भाऊजाई कुठलीही जबाबदारी न उचलता मजा मारत आहे. मला तर असं वाटतंय की माझं संपूर्ण आयुष्य यांची सेवा करण्यातच जाणार. तेवढ्यात दाराची बेल वाजली. अरे, यावेळी कोण आलं असेल? नाश्ता संपवून उठताना राघव म्हणाला. दारात वकील साहेब उभे होते. त्यांच्या हातात काळ्या रंगाची एक फाईल उभी होती. प्रभाकरराव शांत आवाजात म्हणाले, बेटा, मीच बोलवलं होतं त्यांना. वसीयत तयार करून घ्यायची आहे. अचानक घरात एक अजब शांतता पसरली. मालती, जी स्वयंपाकघरात चहा बनवत होती, थबकली. तिचे कान टवकारले गेले आणि डोळे मोठे झाले. तिने पटकन हात पदराला पुसले, चहा गाळला आणि शांतपणे चहाची ट्रे उचलून बाहेर जाऊन उभी राहिली. वकिलाने चष्मा सरकवला, खुर्ची ओढली आणि कागद काढून म्हणाला, पहा प्रभाकरराव, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कागदपत्र तयार करून घेतली आहे. असे म्हणत तो औपचारिक आवाजात वाचू लागला. मी प्रभाकर, पुत्र गोपाळदास, माझी संपूर्ण संपत्ती, दोन्ही प्लॉट्स, वडोलीपार्जित घर, शेती आणि बँकेची जमा रक्कम माझ्या दोन्ही मुलांमध्ये अमित आणि राघव समान वाटून देत आहे. इतक्या ऐकताच मालतीचा श्वास जणू अडखळला. तिने जोरात चहाचा ट्रे टेबलवर आपटवला. आवाज झाला, पण फक्त चहा नव्हता सांडला, तर तिचा रोषही. तिचा आवाज मंद होता, पण आतून धगधगता. बाबा, इतकी वर्ष आम्ही तुमची सेवा केली, तुमच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली. मी राघव, जो दिवस रात्र कष्ट करतो, आणि अमित भैया, त्यांनी तर तुमची साधी चौकशी सुद्धा केली नाही. मग समान वाटणी कसली? प्रभाकर रावांच्या थकलेल्या डोळ्यात एक संकोच आणि असहाय्यता उमटली. बेटा, अमितही माझाच मुलगा आहे. मी त्याच्यात फरक कसा करू? ती 2 पावले पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी हसरी छटा उमटली. एक उपकाराधिक हसू. तुम्ही फरक करू शकत नाही, पण बघू तर शकता. तुमच्या दोन्ही मुलांमध्ये किती फरक आहे. 2 डोळे असूनही तुम्हाला ते दिसत नाही का? राघवने मालतीचा हात हलकासा दाबला आणि हळूच म्हणाला, बस मालती, शांत हो जा. बाबा जे योग्य समजतात तेच करतील. पण मालतीच्या चेहऱ्यावर त्यावेळी असा काही शांतपणा होता, जो एखाद्या वादळाच्या आधीची सूचना देत होता. ती काहीही न बोलता स्वयंपाकघरात निघून गेली. आता तिथे फक्त वसीयतच्या कागदांची सरसर ऐकू येत होती. संध्याकाळी जेव्हा प्रभाकरराव विश्रांती घेऊन खोलीच्या बाहेर आले, तेव्हा घरात शांतता पसरलेली होती. फक्त त्यांच्या खोकल्याचा आवाज मधून मधून घुमत होता. त्यांनी दरवाजाकडे पाहिले आणि आवाज दिला, मालती, पण काहीच उत्तर आले नाही. कदाचित ती स्वयंपाकात व्यस्त असेल. त्यांनी थोड्या जोरात मुलाला हाक मारली, राघव. राघव खोलीबाहेर आला आणि म्हणाला, काय झालं बाबा? प्रभाकररावांनी गळ्यात हात फिरवत म्हणाले, बेटा, खोकला खूप होत आहे. जर थोडा चहा मिळाला तर बरं वाटेल. आता घेऊन येतो बाबा, असं म्हणत राघव स्वयंपाकघरात गेला. मालती आपल्या कामात व्यस्त असल्याचे पाहून राघव काहीही न बोलता स्वतः चहा बनवू लागला. चहा बनवताना त्याला आपल्या लहानपणीचे दिवस आठवले. लहानपणी बाबा मातीच्या चुलीवर चहा बनवत आणि पोळ्या शेकत असत. तेव्हा राघव आणि मोठा भाऊ अमित तिथेच बसून त्यांची वाट पाहत असत. अमित लवकरच खाऊन पिऊन खेळायला बाहेर पडायचा, पण राघव मात्र बाबांच्या हातून जेवण आणि चहा घेण्याचा हट्ट करायचा. जोपर्यंत बाबा स्वतःला त्याला भरवत नसत, तोपर्यंत तो त्यांच्या जवळच बसलेला असायचा. राघवला आपल्या वडिलांमध्ये आई दिसायची. तो लहान असतानाच त्याची आई वारली होती. तेव्हापासून आजपर्यंत तो आपल्या वडिलांसोबतच राहिला. आता काळ बदलला होता. मुलगा मोठा अमित आपल्या पत्नी नैनासोबत बेंगलोरमध्ये राहत होता.
तिथे त्याला चांगली नोकरी होती. एका मोठ्या कंपनीत तो काम करत होता. पण राघव मात्र कानपूरमध्ये वडिलांसोबत राहिला आणि त्याची काळजी घेण्याची जबाबदारी कोणतेही प्रश्न न विचारता स्वीकारली. मालती एक जबाबदारी पार पाडत होती, पण तिला एक ओझं वाटत होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत बाबांचं जेवण, औषधं आणि त्यांच्या गरजा पूर्ण करताना तिच्या मनात एक अनामिक थकवा भरत गेला. तिच्या चेहऱ्यावर नेहमीच किंचित चिडचिड आणि ओठांवरती तक्रारी असायच्या, पण तरीही राघवच्या सांगण्यावरून ती मन मारून सर्व काही करत होती. तिच्या सेवेत प्रेम नव्हतं, एक तर तडजोड होती. मोठा मुलगा अमित आणि त्याची पत्नी नैनाने प्रभाकर रावांना सोबत ठेवण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यांच्या पॉश कॉलनीतील फ्लॅटमध्ये बाबासाठी जागाच नव्हती. अमितने सरळ सांगितलं होतं की बाबा कानपूरमध्येच ठीक आहेत, आमच्याकडे त्यांची काळजी घेण्यासाठी वेळ नाही. प्रभाकर रावांनी हे सर्व ऐकलं, पण स्वतःला समजून घेतलं की हा त्यांचा स्वतःचा मुलगा आहे. कदाचित त्यालाही काही मजबुरी असेल. मात्र मालतीच्या मनाला मात्र ही गोष्ट टोचत होती. आज जेवण झाल्यावर जेव्हा प्रभाकर रावांनी औषध मागितले तेव्हा मालतीने स्वयंपाकघरातून आवाज दिला, राघव तू देऊन टाक, माझ्याकडे वेळ नाही. राघव थोडा आश्चर्यचकित झाला, कारण हे पहिल्यांदाच झाले होते की मालतीने बाबांना औषध देण्यास थेट नकार दिला होता. मालतीचे वागणे दिवसेंदिवस बदलत होते. आधी ती जरी थोड्या नाराज मनाने का होईना पण वेळेवर बाबांना जेवण देत असे, औषध देत असे आणि इतर गरजा पूर्ण करत असे. पण आता ती मुद्दाम टाळू लागली होती. कधी जेवण न विचारता समोर ठेवून द्यायची, तर कधी औषध टेबलावर आपटून निघून जायची. बाबांच्या डोळ्यात प्रश्न असायचे, पण ते काही बोलत नव्हते. मालतीच्या मनात मात्र एकच विचार घर करून बसला होता, सेवा आपण करायची आणि संपत्ती समान वाटली जाणार. ती मनातून ठरवून बसली होती की हा अन्याय ती मुळीच सहन करणार नाही. राघवही हळूहळू मालतीच्या ह्या बदललेल्या स्वभावाची जाणीव करत होता, पण काहीच बोलत नव्हता. रात्री सगळे झोपल्यावर मालती उशिरापर्यंत झोपेच्या चाळ्या करत होती. तिच्या मनात एक नवीन योजना आकार घेत होती. घरातील बाकी सदस्य अनभिज्ञ होते त्या वादळापासून, जे लवकरच त्यांच्या घरात उठणार होते. असेच 2-3 दिवस गेले. वसीयतीच्या चर्चेनंतर मालतीचे वागणे पूर्णपणे बदलले होते. आधी ती जरी नाखुश असली तरी बाबांची सेवा करत होती, पण आता ती त्यांच्या कुठल्याही बोलण्यावर संतापत होती. तिचा राग उघडपणे दिसू लागला होता. राघव हे सगळे पाहत होता. त्याची पत्नी सतत चिडचिडी झाली होती. तोंडावर तणाव, डोळ्यात संताप. राघवच्या मनात विचार आला, कदाचित कामाचा ताण जास्त असल्यामुळे तर असे होत नसेल. जर मालतीवरचा ताण कमी केला तर कदाचित तिचा स्वभाव पुन्हा पूर्वीसारखी होईल. त्याच्या दुसऱ्या दिवशी एक कामवाली बाई लावली. ती सकाळी यायची, घराची साफसफाई करायची, कपडे आणि भांडी धुवायची आणि मग निघून जायची. राघवने मालतीला सांगितले, आता तुला इतके काम करावे लागणार नाही. बाबांच्या औषध पाण्याची आणि जेवणाची फक्त काळजी घ्यायची आहे, बाकी सगळं काम बाई पाहिल. मालतीने मान हलवली, पण तिच्या डोळ्यात काही समाधान दिसले नाही. राघवला वाटले की काही दिवसात सगळं ठीक होईल. पण दिवस जात गेले आणि मालतीच्या वागण्यात सुधारणा होण्याऐवजी ती आणखीनच चिडचिड करू लागली. आता ती अगदी लहान सहान गोष्टीवरही चिडायची. एके दिवशी चहा पिता पिता प्रभाकर रावांनी म्हणाली, मालती चहात साखर नाहीये, बहुतेक तू घालायला विसर पडली असेल. यावर मालतीने उत्तर दिले, साखर नाही घातलीये तर स्वतः उठून घाला. मला प्रत्येक वेळी माझ्या चुका सांगायची काहीच गरज नाही. राघवने तिला थोडंसं धाकात घेत म्हणाला, मालती असे का बोलतेस? मालतीने थंड नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, जे सत्य आहे तेच बोलते. तुला दिसत नाही का मी किती थकली आहे? राघव गप्प राहिला, पण त्याला समजत नव्हतं की कामवाली लावल्यावरही मालतीची नाराजी का वाढत चालली आहे. मग एक दिवस अशी बातमी आली ज्याने मालतीच्या रागाला आणखी तेल ओतले. एके दिवशी प्रभाकर रावांच्या मोठ्या मुलाने अमितने फोनवर सांगितले की ते लोक आपल्या मुलांना घेऊन लगेच टूरला गेले आहेत, तेही तब्बल 1 महिन्यासाठी. ही गोष्ट जेव्हा मालतीला समजली तेव्हा ती अक्षरशः संतापाने जळून खाक झाली. तिने घाईघाईने आपला मोबाईल उचलला आणि सोशल मीडिया प्रोफाईल उघडली. तिथे अमित आणि नैना यांचे फोटो होते, कधी समुद्राच्या किनारी, कधी गगनचुंबी इमारतीसमोर, तर कधी मोठ्या मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये असताना. काही फोटोंच्या खाली कॅप्शन होते, व्हॅकेशन इन पॅरेट्स, तर काही वर लाईफ इज ब्युटिफुल असं लिहिले होते. मालतीचा चेहरा संतापाने लाल झाला. तिने फोन टेबलवर आपटला आणि चिडून म्हणाली, पहा हे लोक विदेशात मजा करत आहे आणि मी इकडे बाबांची दासी बनून फिरत आहे.
राघवने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मालती, तुला दासी कोण म्हटले? आणि ते कुठेही जाऊ दे, मजाक करत असतील तरी त्याने आपल्याला काय फरक पडायला नको. ते काही करत असेल तरी आपल्याला काय? पण मालती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. म्हणजे काय? आपल्याला काय? इतकी वर्ष मी बाबांचा भार उचलते आहे. त्यांच्या प्रत्येक लहरी, प्रत्येक तक्रारी सहन करत आहे. राघव, तू ऑफिसमध्ये थकतोस, पण मी इथे घरात थकते. आणि ते लोक, ते विदेशात फिरत आहे आणि शेवटी वसियतही समान मिळवणार. हा कुठला न्याय आहे? तिच्या आवाजात राग आणि डोळ्यात अश्रू होते. त्या रात्री मालती स्वयंपाकघरात उभीच राहिली. तिने काहीच जेवण बनवले नाही. ऑफिसमधून परतलेल्या राघवने विचारले, मालती, बाबांना जेवण दिलं का? नाही दिलं तर दे ना, मी देतो. मी बनवलंच नाही. काय? जेवण बनवलं नाही? पण का? आज मन नाही. तुम्ही बाहेरून मागवा. हद्द करतेस मालती. बाबा बाहेरचं जेवण कसं खातील? मला माहित नाही. माहित आहे ते एवढंच की आता काहीही करू शकत नाही. राघव अचंबित झाला. आधी मालती दमली असली तरी काम करायची, पण आता तिला जणू काही निमित्तच हवं होतं काम न करण्यासाठी. राघवने कशाबशा 2 पोळ्या केल्या, दुधासोबत बाबांना दिल्या आणि उरलेलं जेवण बाहेरून ऑर्डर केलं. प्रभाकरराव आपल्या खोलीत पडून होते. कदाचित त्यांना अद्यापही माहीत नव्हते की त्यांच्या वसियतने मालतीच्या मनात कोणती आग पेटली आहे. आता मालतीच्या चेहऱ्यावर फक्त 2च भावना स्पष्ट दिसत होत्या, जळफाट आणि तिरस्कार. तिच्या मनात भरलेला राग हा केवळ कामाच्या ओझ्यामुळे नव्हता, तर मनात दाटत चाललेल्या कटुतेमुळे होता. घरात शांतता होती, पण त्या शांततेत एक वादळ तयार होत होते. आता जेव्हा प्रभाकरराव काही खायला मागायचे तेव्हा मालती कान बंद करून बसायची. जर ते आपल्या नातवाला हाक मारायचे तर त्यालाही दादांकडे पाठवण्यास मालती मनाई करायची. कधी कधी घरकाम करणारी बाई त्यांना दया येऊन स्वयंपाकघरातून एखादे फळ कापून द्यायची. पण एकदा मालतीने तिला असे करताना पाहिले आणि जोरात झापले. पुढच्या वेळेस असे केले तर तुला कामावरून काढून टाकीन. त्यानंतर त्या बाईनेही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायला सुरुवात केली. आज दुपारी 3 वाजता प्रभाकररावांनी खोलीतून हळू आवाजात हाक मारली, बेटी, काही खायला असेल तर दे. त्यांच्या आवाजात थकवा स्पष्ट जाणवत होता, पण मालतीच्या कानात ती एक मागणी वाटली. ती स्वयंपाकघरातून संतापाने बाहेर आली आणि कठोर स्वरात म्हणाली, ही काय खाण्याची वेळ आहे का? 12ला दूध पोळी घेतली ना, आणि आता पुन्हा काहीतरी पाहिजे? जेवणासाठी केलेली भाजी पोळी संपली आहे. तुम्हाला दुसरे काही कामच नाही का? फक्त खायचेच असते? हे घर आहे, कुठली तरी खाद्यपदार्थ बनवण्याची फॅक्टरी नाही जी तुमच्यासाठी 24 तास चालू राहील. गप झोपा. आता जे काही खायचं आहे ते संध्याकाळी मिळेल. प्रभाकरराव काही बोलण्याआधीच मालती वळून आपल्या खोलीकडे निघून गेली. प्रभाकररावांच्या डोळ्यात उदासी दाटली, पण ते शांत राहिले. त्याचवेळी राघव ऑफिसमधून परत आला होता. गेटजवळ उभा राहून त्याने मालतीच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या. तो आत गेला तेव्हा मालती आधी आपल्या खोलीत पोहोचली होती. राघवच्या मनात राग उसळला होता. तो वेगाने खोलीत गेला. तिथे मालती आरामात बसून तिचा आवडता सिरियल पाहत होती. अगदी जणू काहीच घडले नव्हते. टीव्हीच्या आवाजामध्ये राघव जोरात बोलला, मालती, हा काय प्रकार होता बाबांशी बोलण्याचा? ते वृद्ध आहेत, आजारी असतात आणि तू त्यांच्याशी असा व्यवहार करतेस. मालतीने रिमोट खाली ठेवला आणि राघवकडे वळून पाहिले. हो, बोलले, आणि काय करणार? दिवस रात्र त्यांची सेवा करत राहू, त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करत राहू. 2 तासांनी काही ना काही लागत असतं त्यांना. मी विचारते, मला काही आराम नको का? मी माणूस आहे, मशीन नाही. राघवचा राग अजूनच वाढला. तुला लाज नाही वाटत का? बाबांनी नेहमीच आपली काळजी घेतली आहे आणि आता आपली जबाबदारी आहे त्यांची काळजी घेण्याची, तर तू असं वागत आहेस. मालतीही चिडली. काळजी घेतली? हो, तुझी घेतली असेल, पण मी जेव्हा लग्न होऊन इथे आले तेव्हापासूनच ते माझ्या डोक्यावर ओझ्यासारखे बनले आहेत. आणि त्यात वसयतही अशी की अमित भैयाला बरोबरीचा वाटा. तो विदेशात फिरत आहे, मौज मजाक करत आहे. रोज सोशल मीडियावर 10-15 फोटो टाकतो आपल्याला चिडवायला. त्याचे फोटो बघितले की वाईट वाटतं. हा मोबाईल भिंतीवर आपटावा. बस, आता खूप झालं. कान उघडं ठेवून ऐकून घे राघव. या घरात बाबा राहणार किंवा मी. खोलीत शांतता पसरली. राघव स्तब्ध झाला होता. मालतीच्या बोलण्याने त्याच्या हृदयात जणू कटार खुपसली गेली होती. तो काहीतरी बोलू इच्छित होता, पण त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. वादाचे पडसाद संपूर्ण घरात तणावाच्या रूपाने पसरले होते. रात्री कुणीही जेवले नाही. प्रभाकरराव आपल्या खोलीत शांतपणे पडून राहिले. कदाचित त्यांना सगळं ऐकू आलं होतं.
सकाळी नाश्त्यानंतर प्रभाकर रावांनी राघवला जवळ बोलवलं. त्यांच्या आवाजात कंप होता. ते म्हणाले, राघव, मी नाही इच्छित की माझ्यामुळे तुझ्या आणि मालतीच्या नात्यात कटुता यावी. घरातील शांतता अबाधित राहावी म्हणून मी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला आहे. राघव हादरला. बाबा, हे तुम्ही काय सांगत आहात? मी असं कधीच होऊन देणार नाही, तो म्हणाला. पण प्रभाकर राव ठाम होते. नाही रे बेटा, मी ठरवलं आहे. मी ते राहून घरात कलह अजून वाढवू इच्छित नाही. मी मालतीवर ओझं होऊ इच्छित नाही. तू मला वृद्धाश्रमात सोड. राघवच्या काळजावर मोठा आघात झाला. तो कापऱ्या स्वरात म्हणाला, आपण म्हणाल तर भैयाशी बोलू का? तो परदेशातून परत आल्यावर तुम्हाला काही दिवसांसाठी बंगळुरूला घेऊन जाऊ शकतो. प्रभाकर राव दुःख लपवत म्हणाले, नको रे बेटा, माझ्यामुळे कोणीही त्रासात राहू नये. राघव असह्य झाला. पण प्रभाकर रावांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. तेव्हाच मागे उभी असलेली मालती, जी त्यांच्या साऱ्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत होती, थंडपणे म्हणाली, राघव, बाबा बरोबर बोलत आहे. आता माझ्याने आणखी सहन होणार नाही. त्यांना वृद्धाश्रमात सोडून ये. सगळ्यांच्या भल्यासाठी तेच योग्य आहे. राघवने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता ना थकवा होता ना दुःख. चेहऱ्यावर फक्त एक कठोरता होती आणि मनात काहीसं समाधान. राघव गोंधळून गेला. एकीकडे त्याचे जन्मदाते होते, त्यांनी त्याला वाढवलं, चांगलं आयुष्य दिलं, आणि दुसरीकडे त्याची पत्नी होती, जिला त्याने जीवनसाथी म्हणून स्वीकारलं होतं. त्याला काहीच कळत नव्हतं नेमकं योग्य काय आहे. घरातील तणावाच्या भिंती उंच झाल्या होत्या आणि त्या दुपारी जेव्हा राघवने आपल्या वडिलांशी छोटीशी बॅग उचलली तेव्हा मालतीने शांतपणे नजर वळवली. बाहेर रस्त्यावर सन्नाटा होता. राघवच्या बोटांनी असह्य होऊन बॅगेच्या हँडलला घट्ट पकडले होते. त्यांनी एकदा पुन्हा मालतीकडे पाहिले. कदाचित आशा होती की ती काही बोलेल, त्याला थांबवेल, पण नाही. तिच्या डोळ्यात कोणताही भाव नव्हता. जणू काही हा क्षण तिच्यासाठी एका ओझ्यापासून मुक्त होण्याचाच होता. प्रभाकर राव शांतपणे उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर ना कोणतीही तक्रार होती ना कुठला गिलावा, फक्त एक शून्य नजर. वृद्धाश्रमात जाण्यासाठी जेव्हा ते गाडीत बसले तेव्हा त्यांनी हलक्या हसण्यासह म्हटले, काळजी करू नकोस बेटा. प्रत्येक जण आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगू इच्छितो. मला कोणतीही तक्रार नाही. राघव काही बोलू शकला नाही. गाडी पुढे निघाली. वृद्धाश्रमाच्या गेटपाशी पोचल्यावर त्याची हिंमत संपत चालली होती. गाडी थांबवून तो काही वेळ तसाच बसून राहिला. प्रभाकर रावांनी सौम्य स्वरात म्हटले, चल बेटा, उशीर करू नकोस. राघवच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण त्याने त्यांना वाहू दिले नाही. तो गाडीतून उतरला, बॅग उचलली आणि आपल्या वडिलांसोबत आत गेला. त्याने दस्तानाऐवजी औपचारिकता पूर्ण केली आणि निघण्याआधी वडिलांचे पाय स्पर्श केले. खुश राहा बेटा, त्यांनी आशीर्वाद दिला. पण राघवच्या घशातून आवाज निघेना. तो काहीही न बोलता पटकन मागे फिरला आणि बाहेर निघून गेला. गाडीत येऊन तो स्टेअरिंगवर डोकं ठेवून हमसून रडू लागला. बऱ्याच वेळानंतर जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा दरवाजात मालती उभी होती. तिच्या चेहऱ्यावर समाधानाची हलकीशी झलक होती. सोडून आलात? तिने सपाट आवाजात विचारले. राघवने कोणताही प्रतिसाद दिला नाही. तो सरळ आतमध्ये गेला आणि आपल्या खोलीत जाऊन पलंगावर आडवा पडला. छताकडे टक लावून पाहताना त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता दाटून आली होती. दुसऱ्या दिवशी रविवार होता. मालती आज खूप उशिरा उठली. तिच्यासाठी ही सकाळ खूप आनंदाची होती, कारण प्रत्येक रविवारप्रमाणे तिला बाबांसाठी चहा बनवायची घाई नव्हती. आज घरात खोकल्याचा आवाज घुमत नव्हता आणि एक वेगळाच शांतपणा ती अनुभवत होती. पण राघवसाठी मात्र रात्र खूप बेचैन होती. तो अख्खी रात्र फक्त इकडून तिकडं वळत काढत होता. कोणालाही काहीही न सांगता तो गुपचूप घराबाहेर पडला. बराच वेळ तो बागेत फिरत राहिला, पण मन मात्र खूप उदास होतं. त्याने ठरवलं की समीरच्या घरी जावं. समीर त्याचा लहानपणीचा जिवलग मित्र होता, ज्यानं नेहमीच त्याचे दुःख सुख ऐकून त्याचं मन हलकं केलं होतं. पण जसेच राघव समीरच्या घराच्या दरवाजाजवळ पोहोचला, त्याला आतून मोठ्या मोठ्या आवाजात भांडण ऐकू आले. त्याचे पाय क्षणभर थबकले. हो, फक्त मीच तुम्हाला उद्धट वाटते ना? तुमची आई तर कधीच चुकीची असू शकत नाही, समीरची पत्नी सीमा मोठ्या मोठ्याने ओरडत होती. त्याच वेळी समीरचाही आवाज आला. हे तू कसं बोलत आहेस सीमा? मी असं कधी म्हटलो? सीमाने लगेच प्रत्युत्तर दिलं. राहू द्या, मला सगळं कळतं. आता एकच तर पर्याय आहे. तुमच्या आईला गावी सोडून या किंवा मी माझ्या मुलांसह माहेरी निघून जाते. आणि जर एकदा गेले तर परत कधीच येणार नाही. मग आयुष्यभर तिथेच राहा तुमच्या आईसोबत.
समीरचा आवाज चढला. सीमा, तुला कळतंय का तू काय बोलत आहेस? वाटतंय तुझं काहीतरी बिनसलंय. सीमाने तिरस्काराने उत्तर दिलं. हो, माझ्या डोकं अगदी व्यवस्थित आहे, पण कदाचित तुमच्या आईचं नाही. हे ऐकून राघवच्या कानाचे टोक उभे राहिले. आज समीर संतापून म्हणाला, थोडं तरी तमीजीनं बोल. सीमा, मला मान्य आहे की त्यांच्यामुळे तुला थोड्या अडचणी येतात, पण याचा अर्थ असा नाही की मी या वयात माझ्या आईला एकटं सोडून देईन. गावी पाठवणं हा काही उपाय नाही. ती संपूर्ण आयुष्यभर आपलं भलं व्हावं म्हणून जटली, आणि आज जेव्हा तिला आपली गरज आहे तेव्हा आपणच तिला एकटं टाकायचं. स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार कर सीमा. उद्या आपल्यालाही मुलाचं लग्न होईल, आपणही म्हातारी होऊ. तुला खरंच वाटतंय का की आपला मुलगा आणि सून आपल्याला असं घराबाहेर काढतील? सीमाचा आवाज अचानक थांबला. समीरने नरम स्वरात पुढे सांगितले, आज आपण जसे करू उद्या आपल्यासोबतही तसेच होईल. हे विसरू नकोस. आई आपली जबाबदारी आहे आणि ह्या जबाबदारीपासून आपण पळ काढू शकत नाही. त्याच्या बोलण्याने घरात शांतता पसरली. राघव बाहेर उभा राहून हे सगळं ऐकत होता. त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. समीरच्या समजूतदारपणाने, त्याच्या संयमाने आणि त्याच्या आईप्रती असलेल्या निष्ठेने राघव सुन्न झाला. तो काहीही न बोलता तिथून आपल्या घरी निघून गेला. संपूर्ण रस्ताभर त्याच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. समीरने किती सहजपणे परिस्थिती सांभाळली. मी माझं घर असं का नाही सांभाळू शकलो? मी मालतीला शांतपणे समजावू शकलो असतो का? कदाचित तिने ऐकलं नसतं, पण मी माझ्या वडिलांना इतक्या सहजतेने कसे सोडू शकलो? प्रत्येक पावलागणिक त्याचा अपराधाभाव अधिक वाढत होता. संध्याकाळी जेव्हा तो घरी परतला तेव्हा तो सोफ्यावर बसून विचार करत होता. मालती त्याच्या जवळ आली आणि त्याच्या चेहऱ्यावरची उदासीनता ओळखून म्हणाली, काय झालं? इतके का चिंताग्रस्त दिसतोयस? राघव शांत राहिला, पण मालती समजली. ती थोड्या उपरोधिक स्वरात म्हणाली, आता पुन्हा बाबांचा विचार करत आहेस ना? नाही ना? तुला दुसरं काही कामच नाही का? कुठे त्यांना परत आणायचा विचार तर करत नाहीयेस ना? हे ऐकून राघवचा संयम सुटला. त्याने मालतीकडे पाहिला आणि म्हणाला, मालती, ते माझे वडील आहेत. मी त्यांना कसा विसरू शकतो? हे ऐकून काही क्षण ती गप्प राहिली. मग ती उत्साहाने म्हणाली, ऐक ना, काही दिवस आपणही कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया का? तुझं मन हलकं होईल आणि आरवही खुश होईल. किती वर्ष झाली आपण तिघं एकत्र कुठं बाहेर फिरायला गेलोच नाही. तुमच्या बाबांमुळे तर आपण कुठे जाऊ शकत नव्हतो. नेहमी त्यांचं औषध, त्यांची गरज, त्यांची देखभाल, बस हे सगळंच. पण आता संधी मिळाली आहे स्वतंत्र जीवन जगण्याची. राघव मालतीकडे रागाने बघू लागला. मग खोल श्वास घेतला आणि काहीही न बोलता उठून डायनिंग रूमकडे निघून गेला. राघव, कुठे चाललात? मालतीने मागून आवाज दिला. झोपायला. राघवने थोडक्यात उत्तर दिलं. अहो, जेवण तरी करून जा. सकाळपासून काहीही खाल्लं नाही, भूक नाहीये मला. असं म्हणत राघव कोणतीही पुढची चर्चा न करता आत निघून गेला. पुढच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा राघव ऑफिसमधून घरी आला तेव्हा घरात जणू वादळच आलं. मालतीने रडत रडत आपल्या माहेरी फोन लावला. भैया, तुम्ही कुठे आहात? किती वेळात येऊ शकता? यावर तिचा भाऊ रोहित आश्चर्याने विचारतो. काय झालं मालती? सगळं काही ठीक आहे ना? भैया, पटकन इथे या, काहीही विचारू नका. मालतीने एवढंच सांगितलं. हे ऐकून रोहित अस्वस्थ झाला, पण तो म्हणाला, अगं, पण काहीतरी सांग. जिजाजी घरी नाहीत का? नक्की झालं काय? फक्त लवकर या भैया, मालती म्हणाली. ठीक आहे, मी येतो, असं म्हणत रोहित निघाला. सुमारे अर्ध्या तासानंतर जेव्हा रोहित मालतीच्या घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की राघव तिथेच बसला आहे आणि मालती मोठ्या मोठ्याने रडत होती. त्यांचा 8 वर्षाचा मुलगा आरवही सतत रडत होता. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. काय झालं जिजाजी? अशी काय गंभीर गोष्ट घडली? रोहितने विचारलं, पण राघव काहीही बोलला नाही. तेव्हा मालतीने डोळे पुसत सांगितलं, हे बघ भैया, हे घटस्फोटाचे कागद घेऊन आले आहेत. म्हणत आहे की मला घटस्फोट हवा आहे. रोहितला एकदम धक्का बसला आणि काही क्षणांसाठी त्याला वाटले की मालती चेष्टा करत आहे, पण तिचे अश्रू खोटे असू शकत नव्हते. तो प्रभाकर रावांच्या खोलीकडे वळाला. कदाचित त्यांना काही माहीत असेल की हे नेमकं काय घडलं आहे. पण जेव्हा त्याने खोलीत डोकावून पाहिले तेव्हा तिथे कोणीच नव्हते. त्याने आपल्या भाच्याला हाक मारली, आरव, ए आरव, बेटा इकडे जरा. बेटा, आजोबा कुठे आहेत? बाळाने निरागसतेने आणि डोळ्यातली चमक गमावलेल्या स्वरात उत्तर दिले, पप्पा त्यांना 3-4 दिवसांपूर्वी वृद्धाश्रमात सोडून आले. हे ऐकताच रोहितला जणू विजेचा धक्का बसला.
हळूहळू त्याच्यासमोर संपूर्ण सत्य स्पष्ट होत गेले. तो हळूच राघवच्या जवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या आवाजात आपुलकी होती, पण त्याच वेळी तो गंभीरही होता. तो म्हणाला, जिजाजी, काही समस्या होती तर आपण आपापसात बोलू शकलो असतो, पण एका झटक्यात इतक्या मोठ्या निर्णयावर पोचणे योग्य नाही. हे ऐकताच राघवचे संयमाचे बांध तुटले. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. खोल श्वास घेत तो तुटलेल्या आवाजात बोलू लागला, मी माझ्या 70 वर्षाच्या वृद्ध वडिलांना वृद्धाश्रमात सोडले फक्त ह्या बाईमुळे. तुझ्या बहिणीने जणू शपथ घेतली होती की त्यांना घराबाहेर काढल्याशिवाय राहायचेच नाही. ना ती त्यांच्याशी ढगाने बोलत होती, ना तिने मुलाच्या जवळ जाऊ दिलं. त्यांच्या जगण्याचे हाल केले होते तिने. अगदी नोकराणीला सुद्धा सांगितले होते की बाबांना मदत करायची नाही. त्याचमुळे ते शेवटी वैतागले आणि त्यांनी सांगितलं, मला वृद्धाश्रमात पाठवा. राघवने दोन्ही हातांनी चेहरा झाकला आणि हुंदके देऊन देऊन रडू लागला. थोडा सावरून तो गहिवरलेल्या गळ्याने म्हणाला, तुला कदाचित माहीत नसेल, पण मी जेव्हा 4 वर्षांचा होतो तेव्हा माझी आई आम्हाला सोडून गेली होती. बाबांनी पुन्हा कधी दुसरे लग्न नाही केले, फक्त यासाठी की आमच्या आयुष्यात कोणतीही सावत्र आई येऊ नये. त्यांनी एकट्यानेच आम्हाला वाढवले, घर आणि बाहेरची जबाबदारी दोन्ही सांभाळली. राघवच्या डबडबलेल्या डोळ्यात भूतकाळाच्या आठवणी दाटून आल्या. मला आठवतंय, जेव्हा मी लहान होतो तेव्हा बाबांचं बोट धरून चालायचो. त्यांची उपस्थितीच माझ्यासाठी सुरक्षित होती. ते कामातून दमून घरी यायचे तरी माझ्या हट्टाखातर मला जत्रेत घेऊन जायची, आणि जेव्हा मी थकून चालून जायचो तेव्हा त्यांनी मला खांद्यावर बसून संपूर्ण जत्रा फिरवायचे. आणि आज, असे म्हणताच त्याचा आवाज थोडा कापू लागला, आज जेव्हा त्यांनी माझ्या खांद्याची सर्वात जास्त गरज होती तेव्हाच मी त्यांना परक करून टाकलं. धिक्कार आहे मला. 3 दिवस झाले पण त्यांचा असह्य चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. हे ऐकून रोहितने रागाने मालतीकडे पाहिले, पण ती अजूनही रागातच होती. डोळ्यांतून वाहणारे अश्रू पुसत ती दुसऱ्या दिशेला तोंड करून उभी राहिली. माझ्या बाबांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून दिलं. हे घर असंच तयार झालेलं नाही. त्याच्या प्रत्येक विटेला त्यांच्या रक्ताच्या घामाच्या थेंबांनी भिजवलं आहे. जर मी माझ्या देवासमान वडिलांचा नाही होऊ शकलो तर माझ्या पत्नी आणि मुलाचाही कसा होऊ शकतो. असं म्हणताच राघव एका लहान मुलासारखा हुंदके देऊन देऊन रडू लागला. त्याच्या बोलण्याने मालतीच्या मनात हळूहळू आपल्या चुकांची जाणीव होऊ लागली होती. ती गोंधळून साडीच्या पदराशी खेळू लागली. मग खोल श्वास घेत राघव पुढे म्हणाला, मी माझ्या जन्मदात्यांना अशा लोकांच्या हवाली करून टाकलं जे त्यांची सवय, गरजा किंवा आजार समजत नाहीत, जे त्यांना ओळखतही नाही. जर मी माझ्या स्वतःच्या वडिलांसाठी काही करू शकलो नाही तर मी इतर कोणासाठी काय करू शकतो. माझ्या पत्नीने मला स्पष्ट सांगितले आहे की माझे वडील तिच्यासाठी ओझे आहेत. जेव्हा तिला तिचं स्वातंत्र्य एवढं प्रिय आहे तर मी तिला अपूर्ण स्वातंत्र्य का देऊ? का नाही तिला पूर्णपणे मुक्त करून टाकू? राघवचे हे शब्द ऐकताच मालतीचे हृदय हलून गेले. तिने अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले, पण राघव अजूनही बोलत होता. जेव्हा मी आईशिवाय मोठा होऊ शकतो तर माझा मुलगाही वडिलांशिवाय मोठाच होऊ शकतो. त्याच्याकडे आई आहे ना, मग त्याला काय कमतरता भासेल? असे म्हणताच त्याची नजर त्याच्या मुलाकडे गेली, जो एका कोपऱ्यात घाबरलेला उभा होता. राघवच्या डोळ्यात एक अजब ठामपणा दिसू लागला. म्हणूनच मी तुला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतला आहे. आता तू मनसोक्त फिरू शकतेस. बाबांचं ओझं मी आधीच तुझ्या खांद्यावरून उतरवलं आहे. आता तुला माझ्या जबाबदारीतूनही मुक्त करतो. पण काळजी करू नकोस, माझी सर्व संपत्ती तुझ्याचकडे राहील. मी सगळं काही सोडून वृद्धाश्रमात बाबांच्या सोबत राहायलाच जाणार आहे. निदान एवढं तरी समाधान तरी असेल की त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मी त्यांच्या सोबत आहे. हे ऐकून मालती सुन्न झाली. जणू काही तिला जोरदार धक्काच बसला होता. तिने मोठ्या डोळ्यांनी राघवकडे पाहिलं. राघवने आपले डोके खाली झुकवले. त्याचा आवाज आता शांत झाला होता. आज माझे वडील 2 मुले असतानाही वृद्धाश्रमात राहत आहे. याच हिशोबाने शेवटी मलाही तिथे जावंच लागेल. मग का नाही आत्ताच जावे? तिथे राहायची सवय होईल आणि म्हातारपणी घरच्या लोकांना माझ्यामुळे त्रासही होणार नाही. खोलीत शांतता पसरली होती. फक्त राघवच्या सुकसुकण्याचा आवाज घुमत होता. रोहितने आपल्या बहिणीकडे मालतीकडे खोल नजरेने पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मितरेषा उमटली. पण मालती त्या हास्याच्या मागचं कारण समजू शकली नाही. मग रोहित म्हणाला, मालती, तुझ्या कल्पनेतून मलाही प्रेरणा मिळाली. आता मीही आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडून येईन. मालतीला असं वाटलं जणू कोणी तिला हात न लावता जबरदस्त चापट मारली. तिच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी वाटली. ती आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघत राहिली. हे
हे काय म्हणताय भैया? तिचा आवाज थरथरत होता. होय मालती, अगदी बरोबर ऐकते तू. आपली आई आता वृद्ध झाली आहे. सतत कधी खोकला, कधी ताप, कधी इथे दुखतं, कधी तिथे दुखतं. मला हे सगळं सांभाळता येत नाही. वारंवार डॉक्टरांकडे घेऊन जाणं, अनावश्यक औषधांवरती खर्च करणं, तिची काळजी घेणं, ह्या सगळ्याने मी देखील थकून गेलोय. मग मी का नाही माझं आयुष्य सोपं करून घ्यायचं, जसं तू केलंय? मालती निशब्द होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. तूच सांग, मी बरोबर करतोय ना? रोहितचा स्वर अचानक तीव्र झाला. नाही भैया, असं करू नका. मला आणखी लाजिरवाणं करू नका. असं म्हणताच मालती हमसून हमसून रडू लागली. का ग? जेव्हा तू तुझ्या सासऱ्यांसोबत असं केलंस, त्यांना त्यांच्या स्वतःच्या घराबाहेर काढून दिलंस, तेव्हा तुझ्या मनाने तुला रोखलं नाही? त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून तुझं मन कसं नाही हेलावलं? मालती जमिनीवर बसली. माफ करा मला, मी खूप मोठी चूक केली असं म्हणत ती ढसढसा रडू लागली. मी फक्त स्वतःविषयी विचार केला, पण हे समजलेच नाही की मी किती मोठं पाप करायला चालले आहे. मला माफ करा राघव. मालती जितके बोलत होती त्याहून जास्त रडत होती. राघवने तिच्याकडे नजर उचलून पाहिले. मालतीचा चेहरा आता आत्मग्लानीने भरून गेला होता. तिच्या डोळ्यात पश्चातापाचा समुद्र होता. काही वेळानंतर तिचा भाऊ रोहित बोलला, आता तुला तुझ्या चुकांची पूर्णपणे जाणीव झाली आहे, तर आपण सगळे मिळून अंकलला वृद्धाश्रमातून घरी परत आणूया. रोहितने घड्याळाकडे पाहिले. संध्याकाळचे 7 वाजले होते. चला जिजाजी, आपण आत्ताच्या आत्ता वृद्धाश्रमाला जाऊया. उशीर करण्याचा काहीच उपयोग नाही. रोहितने राघवच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, मालती आणि तुम्ही त्यांना घेऊन या. मी आरवसोबत कारमध्ये वाट पाहतो. थोड्याच वेळात राघव, रोहित आणि मालती वृद्धाश्रमाच्या गेटवर पोहोचले. राघवने हृदय जोरजोरात धडधडत होते. तिथे जाण्याची हिंमत तर त्याने केली होती, पण आपल्या वडिलांना समोर जाण्याचे धाडस होत नव्हते. वृद्धाश्रमातील वातावरण उदासीनतेने भरलेले होते. सगळीकडे शांतता पसरलेली होती. फक्त अधूनमधून खोकण्याचा आणि कहरण्याचा आवाज येत होता. एका कोपऱ्यात काही वृद्ध चुपचाप बसले होते. कोणी खिडकीबाहेर नजर लावून विचारात गळून गेले होते, तर कोणी आपल्या असहाय्यतेने अश्रू पुसत होते. रोहित आणि मालतीचे पाय थबकले. त्या वातावरणात इतकी वेदना आणि निराशा होती की मनावरील ओझे आणखीनच वाढले. जी मी राघव प्रभाकर रावांचा मुलगा. मी तुम्हाला सांगू शकतो का बाबा कुठे आहेत? राघवने हळू आवाजात वृद्धाश्रमाच्या कर्मचाऱ्याला विचारले. हो साहेब, ते बरारमध्ये बसले आहेत. जसे ते बरारमध्ये जवळ पोहोचले, त्यांनी एका वृद्ध व्यक्तीचा आवाज ऐकला. ते कोणाशी तरी बोलत होते आणि ते कोणी दुसरे नव्हते तर स्वतः राघवचे वडील प्रभाकर राव होते. भाऊसाहेब, माझा तर कोणताच मुलगा नव्हता, त्यामुळे मला मजबुरीने इथे यावं लागलं. पण तुमची गोष्ट ऐकून तर काळजाचं पाणी पाणी झालं. तुम्हाला 2 मुले असतानाही तुम्हाला वृद्धाश्रमात राहायला लागते, कारण तुमच्या सुनेने तुम्हाला घरातून हाकलून दिलं. किती निर्दयी बाई निघाली तुमची सून, जिच्या घरातील मोठ्या माणसाला तिने बेघर करून टाकलं. राघवचं मन सुन्न झालं. त्याने मालतीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अपराधीपणा आणि भीती दिसत होती. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या सासऱ्यांची प्रतिक्रिया. त्यांनी त्या वृद्धाकडे पाहिलं आणि ओलसर स्वरात म्हणाला, नाही भाऊसाहेब, माझी सून तशी नाही. ती खूप चांगली आहे. फक्त थोडी नासमज आहे, पण वाईट नाही. हे ऐकून तिघेही स्तब्ध झाले. तुमच्या मुलाने आणि सुनेने तुम्हाला इथे सोडलं, तरी तुम्ही त्यांना वाईट म्हणत नाही? त्या वृद्धाने आश्चर्याने विचारलं. प्रभाकर राव हसत मुखाने म्हणाले, मुलं कधीच वाईट नसतात. कधी कधी ते आपली जबाबदारी समजून घेत नाही, पण मला खात्री आहे एक दिवस त्यांना कळेल आणि ते परत येतील. हे म्हणताना त्यांच्या डोळ्यात हलकीशी अश्रू नमी होती. मागे उभी असलेली मालती आतून हादरली. तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. ज्या माणसाला तिने स्वतःच्या घरातून हाकलवून दिलं, त्याने तिच्याविषयी एकही कटू शब्द उच्चारला नाही. तिच्या अंतरात्म्याला धक्का बसला. ती भराभर पुढे सरसावली आणि प्रभाकर रावांच्या पायांवर कोसळली. बाबा, मला माफ करा, मी खूप मोठी चूक केली. प्रभाकर राव एकदम घाबरले. त्यांनी तिला पटकन उचलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, अरे नाही बाळा, असं नको करूस. सुनबाई कधीही पायावर पडत नाही. पण मालती उठण्यास तयार नव्हती. ती हमसून हमसून रडू लागली. मी किती स्वार्थी होते बाबा. मी माझ्या सुखाच्या पुढे तुमच्या दुःखाचा विचारच केला नाही. मला हे समजलं नाही की तुम्ही आमच्या कुटुंबाचा आधार आहात आणि मीच तुमच्या घरातून बाहेर काढण्याचा हट्ट केला. तिचे अश्रू जमिनीवर थेंब थेंब पडत होते. मला माफ कर बाबा, ती वारंवार म्हणत होती. राघवही त्यांचे अश्रू थांबवू शकला नाही. तोही वडिलांच्या पायावर नतमस्तक झाला. बाबा, मीही दोषी आहे. मी माझ्या पत्नीसमोर नमतं घेऊन तुमचा अपमान केला. त्या बदल्यात मला खूप लाज वाटते.
मालतीचा भाऊ रोहितही प्रभाकर रावजींसमोर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, आजपासून मालती तुमची सून नाही तर तुमची मुलगी बनून राहील. ती तुमची पूर्णपणे काळजी घेईल. मी तुम्हाला याची हमी देतो. चला बाबा, आता आपण घरी परत जाऊया. आमचे घर तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. मालतीचे ह्या शब्दांनी प्रभाकर रावांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी राघव आणि मालतीच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना मिठी मारली. तिथे उभ्या असलेल्या इतर वृद्धांच्याही डोळ्यात पाणी आले. यानंतर राघव वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांकडे गेला आणि म्हणाला, साहेब, मला माझ्या बाबांना पुन्हा घरी घेऊन जायचे आहे. त्यांच्या डोळ्यात एक अनोखी घालमेल दिसत होती. व्यवस्थापकांनी त्यांच्याकडे पाहिले, मग हलक्याशा स्मित हास्यासह मान हलवून त्यांच्या निर्णयाला संमती दिली. त्यांनी राघव आणि प्रभाकर रावजींना औपचारिक कागदपत्रांसाठी ऑफिसमध्ये बोलवले. प्रभाकर राव शांतपणे हळूहळू पावले टाकत पुढे चालत राहिले, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक शांतता होती. इकडे बाहेर ओट्यावर रोहितने मालतीकडे पाहिलं. मालती आता खरी आनंदाची जाणीव करू लागली होती. मालतीची नजर जमिनीवर रोखली होती. तिचे ओठ थरथरत होते, पण उत्तर देण्याचे धाडस तिला होत नव्हते. रोहितने एक शांततेचा सुस्कारा टाकला आणि म्हणाला, मालती, आई वडील म्हणजे आई वडीलच असतात. मग ते आपले असो किंवा जिजाजींचे. त्यांना मरायच्या आधीच का मारत आहात? तेच तर आपली खरी ताकद असतात. त्यांच्यापासून दूर झालो तर आपल्या कुटुंबाचा कणा कमकुवत होईल. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले तर त्या अश्रूंचे मोल आपल्याला अनेक जन्मभर चुकवावे लागेल. जर आपल्या आई वडिलांना दुःख झाले तर आपल्याकडे सगळं असूनही सुकून मिळणार नाही. खरी शांती तर फक्त आई वडिलांच्या सावलीतच असते. मालतीचा कंठ दाटून आला. तिने थरथरत्या हाताने रोहितचा हात पकडला आणि हमसून रडू लागली. भैया, आज माझ्या डोळ्यांवरची झापडं उतरली आहे. आजपासून तुम्हाला माझ्यामुळे कधीच लाज वाटण्याची वेळ येणार नाही. मी आता माझ्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही. तिच्या आवाजात दृढ संकल्प होता, आपल्या कुटुंबाला नेहमी जोडून ठेवण्याचा. तेव्हा राघव आणि प्रभाकर राव ऑफिसमधून बाहेर आले. प्रभाकर रावांच्या चेहऱ्यावर एक चमक होती आणि डोळ्यात आनंद अश्रू. जसे ते बाहेर आले, आश्रमातील बाकीचे वृद्ध देखील हळूहळू आपल्या खोल्यांबाहेर आले. कुणी आधार घेत, कुणी टेकत. सगळ्यांच्या डोळ्यात एक अनामिक आशेचा किरण चमकू लागला. बाबा, चला, राघवने म्हटले आणि प्रभाकर रावांचा हात हातात घेतला. सगळेजण हळूहळू आश्रमाच्या गेटकडे जाऊ लागले. मागे उभे असलेले वृद्ध टक लावून त्यांच्याकडे पाहत होते. एका वृद्ध मातांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिने आपल्या थरथरत्या हाताने साडीचा पदर धरला आणि अश्रू पुसू लागली. मनात विचार करू लागली, काश माझ्या आयुष्यातही असा दिवस यावा. माझा मुलगाही माझा हात धरून मला घेऊन जावा. दुसऱ्या बाजूला एक वृद्ध काठी टेकत पुढे आले आणि कमकुवत आवाजात म्हणाले, प्रभाकर राव, खूप नशीबवान आहेस रे की तुझी मुले तुला न्यायला आली आहेत. माझी मुलं तर विसरून गेली आहेत की मी अजून जिवंत आहे. त्यांच्या आवाजात अशी काही विशेषता होती की तिथे उभे असलेल्या कोणीही आपले अश्रू लपवू शकला नाही. प्रभाकर रावांनी भरल्या डोळ्यांनी त्यांना मिठी मारली. सर्वांचा निरोप घेत ते गेटजवळ आले. गेटच्या बाहेर गाडी उभी होती. गाडीत बसले आणि शेवटचा एक कटाक्ष मागे टाकला. गाडी हळूहळू पुढे जाऊ लागली, पण प्रभाकर रावांच्या नजरा अजूनही मागे राहिलेल्या त्या चेहऱ्यांवर होत्या, जे टक लावून त्यांच्याकडे पाहत होते. कुणाच्या डोळ्यात ओलावा होता, तर कुणाच्या डोळ्यात आशा, तर कुणाच्या डोळ्यात आपल्या मुलांच्या परत येण्याची प्रतीक्षा. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? राघवने शेवटी जो निर्णय घेतला तो योग्य होता का? जर तुम्ही राघवच्या जागी असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? तुमचे मत नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.